धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी तसेच वाल्मिक कराड याला फाशी देण्यात यावी ही मागणी करत छत्रपती संभाजीनगरात मराठा आंदोलकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी शेकडोंच्या संख्येने आंदोलक उपस्थित होते। धनंजय मुंडे यांचे फोटो फाडून ते पायदळी तुडवण्यात आले। स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणी सध्या काही पुरावे समोर आले असून मराठा समाज आक्रमक झालेला आपल्याला पाहावयास मिळत आहे। सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये मराठा समाजाच्या या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहे, आपण चर्चा करणार आहोत की त्यांचं आंदोलन करण्यामागचं कारण काय सांगाल आपण? आज आपण आंदोलन करताय आणि काय आपली भूमिका आहे? प्रचंड चीड आणि प्रचंड संताप या समाजामध्ये आहे। धनंजय मुंडे जातीवादी मंत्री असून त्यांचे पक्षप्रमुख अजितदादा पवार यांनी त्यांना पाठीशी घातलेलं आहे। त्यामुळे आम्ही अजित पवारचा निषेध करतो। धनंजय मुंडेने राजीनामा दिलेलाच आहे, परंतु यावर आमचं समाधान नाही। धनंजय मुंडेने सह आरोपी करून त्यांचा आमदारकीचा पण राजीनामा घ्यावा आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालून देशमुख कुटुंबाला तात्काळ न्याय द्यावा आणि फाशीपेक्षा पण जर कोणती मोठी शिक्षा असेल ती यांना भारतीय संविधानामध्ये फाशीपेक्षा पण जर कोणती मोठी शिक्षा असेल तर ती यांना देण्यात यावी। जोपर्यंत आरोपींना फाशी होणार नाही तोपर्यंत समाज शांत बसणार नाही आणि आज या ठिकाणी जोपर्यंत आरोपीला फाशी होती तोपर्यंत समाज शांत बसणार नाही अशा सुद्धा प्रतिक्रिया आंदोलकांकडून येत आहेत। आपल्यासोबत आणखी काही आंदोलक आहे की जे धनंजय मुंडे यांच्या आरक्षणाची मागणी करत आहे आणि सह आरोपी करणारा अजित पवार आज या ठिकाणी सकल मराठा समाजातर्फे धनंजय मुंडेचा आणि त्या आरोपीचा निषेध करण्यात येत आहे। सरकारला उशिरा करून शांतपण सुचलेला आहे, पण हे फार उशीर झालेला आहे। सरकारच्या इज्जतीचे लक्तर विषयावर टांगलेले। त्यावेळेस आम्ही अजितदादाला सांगत होतो की राजीनामा घ्या, पण त्यांनी राजीनामा घेतला नाही। फार त्यांची पूर्ण इज्जत गेल्यावर राजीनामा घेतलेला आहे। या ठिकाणी नुसता राजीनामा मंत्रिपदाचा देऊन भागणार नाही। त्यामुळे आम्ही धनंजय मुंडेला सांगतो, जर तुझ्याकडे नैतिकता असेल, जर तुला माणूस म्हणून जर काही किंमत असेल तर तू परळी विधानसभेचा राजीनामा दिला पाहिजे। आमची मागणी आहे, माझं आव्हान आहे धनंजय मुंडेला की परळी विधानसभेचा राजीनामा द्यावा आणि परत निवडणुकीला थांबावं। लोक खुलेला निवडून देतील का हे आम्हाला पाहायचंय। आपण बघितलं की धनंजय मुंडेंना आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी सध्या आंदोलन करत आहे। आपल्यासोबत काही महिला आहे, आपण त्यांची चर्चा करणार आहोत। काय सांगाल आपण आज या ठिकाणी आंदोलन करत आहात, काय मागणी आहे? मागणी एकच आहे की कालचे जे व्हिडिओ आणि फोटो बघून आमचा खूप संताप होत आहे या ठिकाणी आणि धनंजय मुंडेला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे आणि यांना तात्काळ फाशी दिल्या पाहिजे। तर आपण बघितलं मराठा समाजाचे काही आंदोलक त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडेला सह आरोपी करून त्यांच्यावर सुद्धा खटला चालवला गेला पाहिजे। आणखी आपल्या सोबत आहेत, काय सांगाल आपण? धनंजय मुंडेच्या ज्या संतोष भैया देशमुख या प्रकरणामध्ये जी क्रूररित्या हत्या झाली आहे यांचा आका हा धनंजय मुंडे याला सह आरोपी करून याची अक्षरशः याचा राजीनामा सुद्धा घेतला पाहिजे आणि अशा नीच नालक धनंजय मुंडेला राजकारणातून हद्दपार केलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही जर खरंच महाराष्ट्राचे गृहमंत्री असाल आणि आजपर्यंत आमचा तुमच्यावर विश्वास आहे, जर तुम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला तर आम्ही तुम्हाला नक्कीच डोक्यावर घेऊ आणि जर धनंजय मुंडेला तुम्ही पाठीशी घातलं तर अख्खा महाराष्ट्र रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आपण बघितलं की जर धनंजय मुंडेला फाशी शिक्षा झाली चालवला नाही तर पूर्ण समाज हा रस्त्यावर उतरणार आहे असं सध्या आंदोलकांनी सांगण्यात येत आहे। मी रवींद्र सोडकर, एमसी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।